तर शरद पवारांनी विलिनीकरणाचे संकेत दिल्यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। पाहूयात। तानाशाही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे। म्हणून पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे। आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून, फार दूरवर त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात। त्यांना असं म्हणायचं असेल की त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा। तर ते काही नवल नाही, यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले। त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन करतील। नाही, पण येत्या पुढच्या निवडणुका आणि गणित पाहता सगळे प्रादेशिक पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर किती मोठी गोष्ट वाटते तुम्हाला? हे सगळे नाही म्हणलेले, तुम्ही वाचलाय का इंटरव्ह्यू? जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणाले की अनेक प्रदेश, याचा अर्थ ही मराठी भाषा आहे। अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना, सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे। अनेक जर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर कसं गणित असेल? मला नाही माहिती, याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील। मला काही माहित नाही। मागे 8 डिसेंबर 1986 साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता। आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत। मी पब्लिक मध्येच बसलो होतो। त्यावेळेसचा औरंगाबाद आणि आत्ताचा संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती। हे महाराष्ट्रातील अत्यंत मोठे नेते आहेत। तो काय निर्णय घेतील त्याच्याबद्दल काही सांगता राहता येणार नाही, कारण एकदा त्यांनी तो वेगळा स्वतःचा पक्ष कडून काँग्रेसमध्ये विलीन झाले होते आणि परत त्यांना काँग्रेसमध्ये विलीन झाले तरी ते किती दिवस काँग्रेसमध्ये राहतील त्याच्याबद्दल कोणीही सांगू शकत नाही। पण एकंदरीत राजकीय पटलावरती जर त्यांची कारकीर्द पाहिली ते 55 वर्षापासून एक राजकीय नेते म्हणून काम करत आहेत। मोठा अनुभव आहे। राहुल गांधीजी आता पुण्याला येऊन गेले म्हणतात, त्यावेळेसच मला ते सांगत होते की देशभरामध्ये या भाजपच्या तानाशा प्रवृत्तीचा परिणाम जाणवत आहे आणि प्रादेशिक पक्षांनी निर्णय केला की काँग्रेसच हा देशासाठी आणि देशाच्या संविधानिक व्यवस्थेसाठी पर्याय आहे। त्यामुळे अनेक पक्ष आपल्याकडे गट टाकायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्याच आधारावर पवार साहेबांनी ते वक्तव्य केलंच। काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही, पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी, म्हणजे आता नाहीतरी त्याने ती इंडिया किंवा काही एक फ्रंट उघडलेली आहे काय। आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही। प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत, बंगाल असेल, ओडिशा असेल, किंवा इतर काय असेल, ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्याने जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे, सरकार बनवलेलं आहे। नाहीतर काँग्रेस पक्षात जाण्याचंही त्यांनी आज बोलून दाखवलंय। पण एक गोष्ट काँग्रेसवाले कधी विसरणारच नाहीत, ज्या पवारांनी 2दा-3दा काँग्रेस सोडलेली, काँग्रेस नेत्यांच्या बरगाडात लाथा घातलेल्या आहेत काँग्रेस सोडताना, म्हणजे वसंतदादा पाटलांना खंजीर खुपसला आणि हे मुख्यमंत्री झाले होते। दुसरी गोष्ट अशी आहे की सोनिया गांधीला परदेशी बाई म्हणत त्यांनी पंतप्रधान पदाला विरोध केलाय। काँग्रेसवाले एवढे दुधखोळे नाहीत की पवारांना आता काँग्रेसमध्ये घेतील।